श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये महादेवाला काही उपाय केले तर आपल्या सगळ्या समस्या सुटतात आणि आपल्या घरामध्ये जे निगेटिव्हिटी आहे ते निघून जाते. घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. तर आज आपण पाहणार आहोत कोणते आहेत ते उपाय, जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, दर श्रावण सोमवारी महादेवाला मलिद्याचा लाडू अर्पण करा. हा नैवेद्य अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व समस्या सुटतात. मैत्रिणींनो, 3 किंवा 5 बिल्वपत्र अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात. शिवमंदिरात नंदीच्या कानात इच्छा सांगितल्यास ती इच्छा लवकर पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. शंकराजवळ साखर व गुळ वाहिल्यास धनाचा संचय होतो. शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतात. दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. शिवसहस्त्रनाम मासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो. रुद्राभिषेक केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि समृद्धी वाढते. उसाच्या रसाचा अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. सोमवार व्रत केल्याने विवाह, संतान व इच्छापूर्ती होते. कपाळावर भस्म लावल्याने मन शुद्ध राहते व अहंकार कमी होतो. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते. साखर घातलेल्या दुधाचा अभिषेकाने घरातील कलह दूर होतो. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. रोज धूप व दीप लावल्याने घरात सकारात्मकता वाढते. दही भाताची विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतो. तीळ अर्पण केल्याने पापाचा नाश होतो. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते. चंदन, केशर, कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होतात. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गायी ब्राह्मणाला दान दिल्याचे पुण्य मिळते. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. सत्य, संयम आणि दयाळूपणा पाळल्याने भगवान शिवाची कृपा लाभते. गंधपुष्पासह 1 श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचं फळ मिळतं. रुद्राक्ष धारण करून शिवनाम स्मरण केल्याने मन शुद्ध आणि शांत होतं. दररोज शिवमंदिरात जाऊन षोडोपचारे पूजन केल्यास 100 अपराध क्षमा होतात. दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते. वेगाने रोगाचा नाश होतो. महाशिवरात्री दिवशी जागरण व पूजन केल्याने विशेष पुण्य फळप्राप्ती होते. गरीब आणि गरजूंना मदत केल्यानेही भगवान शिवाची विशेष कृपा मिळते. दर सोमवारी शिवलीला अमृत ग्रंथाचा 11वा अध्याय वाचल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते. श्रावण महिन्यामध्ये दररोज 12 ज्योतिर्लिंगाची नावं घेतल्याने 7 जन्माचं पाप नाहीसं होतं. 40 दिवस रुद्राभिषेक केल्याने आपल्याला काहीही रोग असेल तर त्या रोगातून
कोणत्याही संकटातून आपल्याला मुक्तता मिळते आणि लवकर सौख्यप्राप्ती होते. दररोज महादेवाची मंगल आरती केल्याने मनाला शांती प्राप्त होते. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.